बातमी सोलापूरची आहे। सोलापूरच्या कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्याच्या भावात घसरण झाली आहे। सोलापूरमध्ये कृषी बाजार समितीमध्ये 3 दिवसांनी आज लिलाव झाला। माथाडी कामगारांच्या संपामुळे कांद्याचा लिलाव बंद होता। सोलापूरच्या कृषी उत्पन्न बाजार समितीत सरासरी कांद्याला 3000 क्विंटलला भाव आहे। कांद्याच्या भावात घसरण होत असल्याने कांदा उत्पादक शेतकरी चिंतेत आहेत। सोलापूरच्या कृषी उत्पन्न बाजार समितीत 400 गाड्यांची कांद्याची आवक झाली आहे। एकरात कवा 100-150 पिशवी निघते तिथे आता 30 आणि 35 पिशव्या निघाल्या आणि एकरा एवढ्या कांद्याला 25,000 रुपये 22,000 रुपये खर्च झाला। आणि इथं भाव कसा आहे 1000 रुपये 500 रुपये 1500 रुपये काय बाहेर रोजगार तर जात आहे। आज रोजी 3 दिवसापासून आज मार्केट सुरू झालेलं आहे। 3 दिवसानंतर तरी पण आवक मापात आहे। 400 गाडी आवक आहे। तर बाजार 1000 रुपयापासून शेवट 3000-3200 रुपये लेवल सरासरी लेवल झालेली आहे। कवचित एखादा वकल 3500 रुपये झालेला आहे। खरी परिस्थिती म्हणले तर 2500 पासून 3000 रुपयाची लेवल आहे कांद्याला। जसं शेतकऱ्यांना खर्च करून भाव अपेक्षित केला असतो तेवढा भाव त्यांना मिळत नाही। त्याच्यामुळे शेतकऱ्याला सध्या नुकसान खूप होतंय। त्याचा सरकारने विचार केला पाहिजे। सरकारकडे काय मागणी सरकारकडे मागणी शेतकऱ्या कांद्याला हमी भाव सरकारने द्यायला पाहिजे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।